तर आज आपण खाऱ्या शेंगा बनवायला सुरू करूया। तर लोखंडी तवा घ्यायचा आहे एक, त्यावरती आपण शेंगा भाजून घेणार आहोत। खाऱ्या शेंगा करण्यासाठी आपल्याला काही खूप साहित्य लागत नाही, फार थोड्या साहित्यामध्ये हे छानपैकी शेंगा भाजून होतात। भिजवलेल्या शेंगा घ्यायच्यात आणि मीठ, एवढंच आपल्याला साहित्य लागणार आहे। तवा छान गरम करून घ्यायचा आहे। इकडे तवा गरम होतोय, तोपर्यंत आपण या शेंगामधलं पाणी काढून घेऊयात। तवा हा छान गरम झालेला आहे, पाणीही मी काढून घेतलेलं आहे। आता या शेंगा आपल्याला तव्यामध्ये ओतायच्यात। शेंगा घातल्यानंतर आपल्याला यामध्ये 1 चमचा भरून मीठ घालायचं आहे। मी भरपूर व्हिडिओमध्ये बघितलं आहे की लोक 1 वाटी भरून तेवढं मीठ घालतात आणि मग शेंगा भाजतात। तेवढं मीठ घालण्याची काही गरज नाही आहे, आपल्याला गॅस स्लो करायचा आहे। 1 चमचा भरून जरी आपण मीठ घातलं आणि ह्याला फिरवलं तरी ह्या खाऱ्या शेंगा खूप छान लागतात। जेव्हा आपण मीठ घालतो ना तेव्हा सगळे मीठ याला चिटकते, पण जेव्हा शेंगा भाजून पूर्ण होतात तेव्हा मीठ या शेंगांपासून वेगळे होतं आपोआप। आता या शेंगा आपण छान खरपूस भाजून घेऊयात। मंद आचेवर आपल्याला या शेंगा खरपूस भाजून घ्यायच्या आहेत। जसजसं शेंगा बघा भाजायला लागतील तसतसं यातून जे चिकटलेलं मीठ होतं ते या शेंगांपासून वेगळं होईल। आपल्या शेंगा भाजून झालेल्या आहेत खरपूस छान। बघा इथं राहिलेलं मीठ तुम्हाला खाली दिसतं, शिल्लक मीठ। आता आपण या एका प्लेटीमध्ये काढून घेऊया।